आता एक्स्ट्रा या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ अतिरिक्त किंवा जास्त किंवा अधिक. एक्स्ट्रा हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. एक्स्ट्रा म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त असलेली किंवा अतिरिक्त असलेली गोष्ट. म्हणजेच जे नेहमीपेक्षा अधिक असते त्याला एक्स्ट्रा म्हणतात. इंग्लिश मीनिंग मोर दॅन व्हॉट इज युज्युअल ऑर नेसेसरी. इझी वन लाईन डेफिनेशन मोर दॅन नीडेड ऑर युज्युअल. आता सिनोनिम्स पाहूया. ॲडिशनल, मोर, सरप्लस. हे शब्द अतिरिक्त किंवा जास्त असलेल्या गोष्टी दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. लेस, इनसफिशियंट, लॅकिंग. हे शब्द कमी किंवा अपुरे असणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य फेब्रुवारी हॅज अन एक्स्ट्रा डे इन अ लीप इयर. फेब्रुवारी महिन्यात एक अतिरिक्त दिवस असतो. इथे एक्स्ट्रा म्हणजे फेब्रुवारीत एक दिवस जास्त असतो. दुसरे वाक्य ही वर्कड एक्स्ट्रा आवर्स टू फिनिश द प्रोजेक्ट. त्याने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तास काम केले. इथे एक्स्ट्रा आवर्स म्हणजे नेहमीपेक्षा जास्त वेळ काम केले आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज एक्स्ट्रा मीन? ए. लेस दॅन नीडेड. बी. मोर दॅन नीडेड. सी. व्हेरी स्मॉल. डी. व्हेरी स्लो. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.